नमस्कार मित्रांनो. नुकतंच मी एक पुस्तक वाचून पूर्ण केलं. पुस्तकाचं नाव आहे प्रवास. अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर यांनी लिहिलेलं मधुश्री पब्लिकेशन्सचं प्रवास हे पुस्तक वाचून पूर्ण झालं. खरं तर हे पुस्तक प्रवास नसून प्रवासाचा प्रवास आहे. मानवाने कसं प्रवासाला सुरुवात केली, की कशा पाण्यातून, हवेतून किंवा जमिनीवरून कुठले त्यांनी वाहनांचा वापर केला, त्याचा शोध कसा लागत गेला, या सर्वाची इत्थंभूत माहिती अतिशय रंजक प्रकारे या पुस्तकात नमूद केलेली आहे. 500 पानांचं पुस्तक लिहायचं तसं आव्हान ह्या दोन्ही लेखकांनी अतिशय उत्तमरित्या पेललेलं आहे. आणि आज आपल्याकडे GPS सारखी यंत्रणा अवेलेबल आहे, पण ज्या काळी होकायंत्रसुद्धा नव्हतं तेव्हा जे दर्यावादी होते ते कसे प्रवास करायचे, वास्को दी गामा म्हणा किंवा कोलंबस म्हणा, इब्न बतूता ह्यांनी कशा रीतीने प्रवास केला, त्यांना काय काय अडचणी आल्या, रेल्वे इंजिनाचा शोध कसा लागला, चारचाकी वाहनांचा शोध कसा लागला आणि शेवटी मानवाने अवकाशात कसा प्रवास केला याची पूर्ण माहिती या पुस्तकात दिलेली आहे. एक गोष्ट खूप चांगली माझ्या वाचनात जी आली ती म्हणजे एका महाराष्ट्र माणसाने विमान बनवण्याचा प्रयत्न केला होता, शिवकर बापूजी तळपदे. ही गोष्ट खरं तर खूप कमी लोकांना माहिती आहे, पण ती सुद्धा माहिती यात पूर्णपणे व्यवस्थित विस्ताराने दिलेली आहे. मला हे पुस्तक खूप आवडलं आणि मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की हे पुस्तक नक्की सगळ्यांनी वाचा. धन्यवाद.